जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9. गुण रूप नाम. समाज 4. जानपण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये सकळ लोक, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वंगळ, काय निमित्त. समर्थांनी दशक दाखवलं तो 9. गुण रूप आणि नाम. आता गुण रूप आणि नाम या विषयावरती समर्थांनी 2-3 वेळा आपल्याला निरूपण दिलं. तर 3 समास या दशकामध्ये 3 समास गेले. त्याच्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं की गुण आहे ते मायेला, रूप आहे ते मायेला आणि नाम आहे ते मायेला. पण ज्यांनी हे सगळं धारण केलंय तो अनामी आहे. कैसा आहे? आणि तो अनामी कैसा आहे? अंतर्यामी. जोपर्यंत तुमच्या आमच्या पिंडामध्ये विवेकाची जागृती होत नाही तोपर्यंत कळणार नाही. आता विवेक तुमच्या आमच्या पिंडामध्ये जागृत व्हायचा म्हणजे मायाचे लग्न ब्रह्माशी लावावं लागल आणि अखंड निरूपणाच्या द्वारामध्ये दिष्ट थांबावं लागेल, ज्या माध्यमातून माया ब्रह्मीचे उरण करता चुके जन्ममरण संतांशी गेली या शरण मोक्ष लाभे. बघा, मोक्ष म्हणजे मोकळा केला. म्हणून सद्गुरू बोलले विवेक कुठल्या बाजारात विकत मिळणार नाही. विवेकाची रुजन पिंडात व्हायची म्हणजे निरूपणाच्या द्वारामध्ये तुम्हाला मला तिष्ठो भरावं लागेल. पण त्या निरूपणाचं द्वार निरूपण पण कळलं पाहिजे हो. प्रवचन कीर्तन भजन सगळं करून सद्गुरू बोलले तनातली किरकिर जर जात नसेल तर सद्गुरू बोलले जे स्वभावाची जे बोलत तर ते पाहिजे. काय पाहिजे? जे स्वभावाची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. आणि एकदा ब्रह्मनिरूपण अंतरंगात गेलं की अंतरंगात ढवळाढवळ होते. बघा, म्हणून दशक दाखवला तो 9. सद्गुरू बोलले गुणरूप नाम आणि समाज दाखवला तो 4. जानपण निरूपण नाम. मग सद्गुरू बोलले समाज दाखवला 4. कारण लोकांनी तुमचा आमचा केला होता 4. काय? 4 आणि 4 ह्याच्यामध्ये फरक आहे. बघा, ते पानवटा असतो, गावाच्या बाहेर एक पानवटा असतो, तिथे विहीर असते आणि विहिरीच्या बाहेर ज्यावेळी हंडे वगैरे भरायला ज्यावेळी बायका स्त्रिया ज्यावेळी त्या भांडी घासायला घेतात त्यावेळी एक चोथा असतो. ते चोथा बघा, तो जी आली ती वापरते आणि तिथे टाकून देते. जी आली ती वापरते आणि तिथे टाकून देते. म्हणजे काय? ज्याचा कोणी मालक नाही तो चोथा. आणि आता सद्गुरू भेटला तो 4. बघा, ज्याचा कोणी मालक नाही, कुणी यावं कुणी वापरावं आणि टाकून द्यावं अशी अवस्था त्यांनी केली होती. कुणी? अरे विषयांनी. सद्गुरू बोलले काम आला कामाने वापरला टाकून दिला, क्रोध आला क्रोधाने वापरला टाकून दिला, लोभ आला लोभाने वापरला टाकून दिला. आयुष्याचा चोथा केला होता. काय केला होता? या मनुष्य जीवनाचा, या मनुष्य जन्मामध्ये त्या विषयांनी काय केलं होतं? ते ह्या मनुष्य जन्माचा चोथा केला होता. जो आला तो वापरत होता. सद्गुरू भेट झाली, चोथ्याला जवळ केला. काय केला? सद्गुरू भेट झाली, चोथ्याला जवळ केला आणि टाकाऊतून टिकाऊ बनवला. त्याचं नाव 4. आकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर. म्हणून तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायसी कोणी न बोले. खरा देव तो कुठे तर अंतरी चोरला असे, पण तो सद्गुरू न. म्हणून सद्गुरू करावा. असं वाटे ना मोक्ष व्हावा, वाटे ना बाबा. ज्याला ज्याला वाटते मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. मोक्ष मेल्यावर नाही, जिवंतपणे मोक्ष द्यायचा आहे. आणि हा मोक्ष कुठल्या माध्यमातून भोगता येतो? तर निरूपणाच्या माध्यमातून. समर्थांनी पुढे लिहिलं जानपण निरूपण नाम. बघा, जानपण निरूपण. जा कुठं जा, पण जाऊ नये तेथे जावे, परंतु विवेकाला घेऊन जावं. मग विवेक पिंडामध्ये जन्माला यायचा म्हणजे निरूपणाच्या माध्यमातून. जोपर्यंत विवेक पिंडामध्ये जन्माला येत नाही तोपर्यंत सद्गुरूला कुठं जायचं हे कळत नाही. जाऊ नये तेथे जावे, परंतु विवेकासहित
सद्गुरू बोलले. बघा, हा, तुझं विवेकाला घेऊन गेला नाहीस ना, तर तुला तुझ्या अंगावर कपडे ठेवणार नाही. सगळं बोलले ना, मोकळा करून तुला पाठवून देतील लोक. अशी वस्तू असतात लोक आहेत. जिथं 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 देवाच्या भेटीसाठी आम्ही गेलो, त्या तीर्थक्षेत्रावरती, त्या नदीच्या काठी, त्या देवळाच्या जवळ, तिथं असं लिहायला लागते की चोरांपासून सावध राहा. त्या अर्थी तुम्हाला मला कळलं पाहिजे की तिथं देव आहे का, म्हणून धावा घेऊन तीर्थात जाती. जी अंतर्देवा चुकती ना, ते धावा देऊन तीर्थात जाती. कारण अखंड तुमच्या आमच्या पिंडामध्ये नेहमी वाचल्या कारणानं आम्ही देवाला शोधत फिरत होतो. सद्गुरू भेट झाली आणि सद्गुरूंनी सरळ सांगून टाकलं, जे जे जवळच्या देवाला चुकले ना, ते धावा घेऊन तीर्थात जाती आणि मग विचार करती अंतःकरणी, जिथे तिथे जिथे तिथे जिथे तिथे. म्हणून राहायची बैसुनी करा एकचित्त. जिथे तिथे धोंडानं पाणी, धोंडा पाणी, धोंडा पाणी. समोरची मूर्ती कशाची आहे हो? दगडाचीच ना. आणि दिलं की काय? तीर्थ. पिंडातलं अज्ञान तसंच. सगळं फिरलो, तीर्थ पेलं, पण पिंडातलं अज्ञान तसंच. मग पिंडातलं अज्ञान ज्या माध्यमातून जाईल ते निरूपण पाहिजे. नीर म्हणजे पाणी, आणि त्याच्यावर रोपण करायचंय. काय करायचंय? उगाच वनवन 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 चालली होती माणसाची. एकदा श्रवण चुकलं की नंतर वरवन ठरलेली आहे. पण आता श्रवणाचा अधिकार माणसाला दिलेला आहे. इतर योनीमध्ये हा 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 अधिकार दिलेला नाही हो. वेळ भरपूर आहे. सद्गुरूले सत्संग नाही. वेळ भरपूर आहे, पण सद्गुरू परमार्थ नाही. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, काहीतरी परमार्थ करावं. अरे बाबा, अवघा परमार्थची बुडवावा हे विहित नव्हे. जो अन्न देतो ना उदराशी, त्या शरीर विकावे लागेल त्याशी, बाजेने घातले जन्मासी. माणूस त्यालाच नेमका विसरलाय. बाजेने घातले जन्मासी, त्यासी कैसे बा विसरावे. म्हणून जे अन्न देतो उदराशी, शरीर विकावं लागेल त्याशी. माणसाची अवस्था खूप कठीण झालेली आहे बघा. पण जाणपण म्हणजे काय? तर जाणीव. जाणपण म्हणजे काय? तर म्हणजे जाणीव. आता ही जाणीव तुमच्या आमच्या पिंडामध्ये उभी कधी राहील? तर सद्गुरू बोलले, सद्गुरूचं निरूपण जोपर्यंत तुमच्या आमच्या कानावर पडत नाही, श्रवणदारे घेता शोध मनन करता विषयाचा परमार्थ होतो, हे जोपर्यंत तुम्हाला मला कळत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या पिंडामध्ये जाणीव निर्माण होणार नाही हो. कारण सद्गुरू निवडलं, जाणता जाणता जाणीव जाते. कशी? आता ज्या अर्थी जाणीव जाते त्या अर्थी सद्गुरू बोलले, तुमचं आमचं कुठंतरी चुकतंय. जाणता जाणता जाणीव जाते म्हणतो म्हणजे तुमचं आमचं काहीतरी चुकतंय. मग ते शोधण्यासाठी हा परमार्थ आहे बघा. आपली वृत्ती तद्रूप होते. वृत्ती तद्रूप होऊन जमेल का हो? सद्गुरू बोलले, जा पण धर करीन तर करीन, अखंड श्री सेवानी दासच्या भक्ती करीन. जाण पण निरूपण. कुठलं निरूपण? समाज दाखवला चौथा, जाणपण निरूपण नाम. आणि त्याच्यामध्ये समर्थन लिहून ठेवलं, पृथ्वीमध्ये लोक सगळं. का कमी लोक आहेत का? चार खाणी, चार वाणी, 84 लक्ष जीवयोनी, त्याच्यामध्ये मनुष्य जन्म शेवटचा. इथंच सुटका, इथंच शेवट. इथंच सुटका, इथंच शेवट, इथूनच सुरुवात. पण अग्नग्रहाशी लागला आणि माणसाची अवस्था झाली कशी? तर बोले, अग्नग्रहाशी लागला आणि हा बादशाह सावकाश निजेला. घराला आग लागली, हा बिंदास झोपलाय, अशी अवस्था माणसाची झाली. तो बोलतो, मला काय करायचंय परमार्थ? मला काय कमी आहे? दृश्यातलं भरपूर असेल. सद्गुरू बोलले, एक संपन्न एक दुर्बळ बोलले. काय म्हटलंय? दृश्यातलं भरपूर असेल, पण संपन्नता कशाची पाहिजे? ऐश्वर्याची संपन्नता समर्थाने दाखवलेली नाही. समर्थ बोलले, वस्त्रे शृंगारे शरीर, अंतरंग शृंगारे श्रवण. मग सर्वात श्रेष्ठ असेल तर अंतरंगाचा शृंगार.
हा? म्हणून सद्गुरू बोलले बघा, एक संपन्न. पृथ्वीमध्ये काय कमी लोक आहेत का? हा? आणि जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती बघा. हा? त्याच्यामध्ये पण 3 गुण, कोणी सत्वगुणी, कोणी रजोगुणी, कोणी तमोगुणी. हा? कोणी धरामरा झोडा कापा कापा काप्या करतोय, मर्डर करतोय, खून करतोय. हा? कोणी कुणाला फसवतोय, रजोगुण. हा? मर्डर करतोय म्हणजे तमोगुण. हा? आणि सत्वगुण तो अखंड पूजा अर्चा करतोय. जोपर्यंत शुद्ध सत्वाचा भेटत नाही तोपर्यंत या तिघांना एका लाईनीत बसवत नाही. हो, तिघांना लाईनीत बसवले आणि सद्गुरू कृपेचं निरूपण त्यांच्या श्रवणद्वारे घेता शोध दिलं. हो बघा, पृथ्वीमध्ये सगळे लोक का कमी लोक आहेत काय? हा? पण एकसारखा एक दिसत नाही. असे घडवले ना प्रत्येकामध्ये वेगळे पण, जुळं असतं तरी वेगळे पण. हा? मग हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे बघा. म्हणून सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, तुमच्या आमच्या पिंडाचा अनुमान तुटायचं. अनुमान समज मागच्या समाजाने म्हणून आता आता तुटला अनुमान, ज्ञानियांचं कळे ज्ञान, ज्ञानियांचं कळे ज्ञान. हा? अज्ञानाचं जन्ममरण चुकीची ना बघा. हा? अज्ञानाला जन्ममरण ठरलेलं आहे. मग जन्ममरणाचा फेरा चुकवायचा म्हणजे भेटला कोण पाहिजे? म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. मग ज्ञान कुठलं पाहिजे? तर आत्मज्ञान पाहिजे. कुठलं आत्मज्ञान म्हणजे काय? तर पाहावे आपणाचे आपण स्वतःला शोधायचंय. काय करायचंय? हा? आतमधलं ज्ञान. आतमधलं ज्ञान दिल कोण? बाहेरचा तर कोण देऊ शकत नाही. म्हणून म्हणलं ना, पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ. एक संपन्न आहे, करोडपती आहे, पण कर्मानं दुर्बळ आहे. करायचा काय? हा? पैशाने संपन्न आहे पण कर्मानं दुर्बळ आहे. ते कैसा म्हणावं भला? हा? अमृत सेवायला पाहिजे ना. अमृत सेवन त्याच पावला मृत्यू राहो. अमृत सेवन कुठलं केलं पाहिजे? एक संपन्न बोलले, संपन्न. हा? या मृत्यूलोकामध्ये दुसरा भाग समर्थाने दाखवला. एक विद्येनं संपन्न आहे, उत्तमाचा परमार्थ करतोय, त्याच्या मिठा अखंड नवरत्न भरलेली आहेत. हे तुम्ही आम्ही घेतो. हे सद्गुरू बोलकी झाडे शब्द मंथनी विचार घेती. हे शब्दाचं मंथन चालू आहे, त्या विचार घेण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. बघा, त्याच्याकडे करोड रुपये, त्याला अधिकार ठेवलेला नाही. सद्गुरू बोलले त्याला वेळ पण नाही, तो येणार पण नाही. हा? तुम्हाला सद्गुरू बोलले पैसा आणखी दुर्बल ठेवला असेल पण संपन्न केला, परमार्थामध्ये संपन्न केला. काय केला? पण संपन्नता कुठली पाहिजे? सद्गुरू बोलले. हा? सद्गुरू बोलले पैशाने दुर्बळ केला असेल, ठेवले आणि ते देशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, पोटापुरतं देत असेल पण उपाशी नाही ठेवणार, एवढं लक्षात ठेव. तुझं मोकळी लायसे कैसे? जो अन्न देतो उतराशी, मग तुझं मोकळी लायसे कैसे? ज्याने जन्माला घातलं तरी सोय लावलेली आहे. बघा, फक्त विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास ठेव. बघा, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी. बघा, एक संपन्न एक दुर्बळ. हा? समर्थाने दोन्ही भाग दाखवले. पैशाने संपन्न आहे पण कर्मानं दुर्बळ आहे. कलियुग कर्मावर आहे. इथं शेवट, इथं सुटका, इथं शेवट, इथं सुरुवात. मग कशातून सुटायचं हे माणसाला न कळल्यामुळं घराला आग लागली, हा सावकाश निजेला. अग्नग्रासी लागला आणि सावकाश निजेला. तो कैसा म्हणावा भला? तो आत्महत्यारा. व्यर्थ आयुष्य निघून गेले. जसं पेराल तसं उगवल. मुळे धान्यच नाही पेरले, मग बाबा उगवेल कैसे? उगवायचंच नाही. पुनरपी संसार येणे नाही म्हणून मी भाजले ते उगवेना. पुनरपी संसार येणे नाही. जन्म मन हा मोगरा पण ईश्वरा. तिकडे कुणी संपन्न असू दे, कुणी दुर्बळ असू दे, समर्था पुनरपी जन्म येणे नाही. जन्म मरणाचा फेरा चुकवणारा आहे कोण?
कोण चुकवेल तुमच्या आमच्या जन्म मरणाचा फेरा? हा? जा जा जा. एक संपन्न, एक दुर्बळ, एक निर्मळ, एक ओंगळ, काय निमित्त? एक निर्मळ. सद्गुरू बोलले, आंघोळ केल्याने वरचा मळ जाईल हो, पण आतला मळ घालवेल कोण? वरून निर्मळ आहे पण आतून ओंगळ आहे, त्याचा काय करायचा? अंतरी दोष भरला. निरूपणच पाहिजे. समर्थांनी निरूपण लिहिलंय, काय जाणपण निरूपण. वरचा मळ, लक्स साबण लावून, बरेच साबण आलेत, बरेच ऍडव्हर्टाईज चालू आहे, हे लावा ते लावा ते लावा. वरचा मळ जाईल पण आतला मळ काढल कोण? तळातला मळ काढल कोण? तळमळ, तळातला मळ काढल कोण? म्हणून सद्गुरूने तळमळ जाणार नाही. बघा, एक संपन्न, एक ओंगळ, एक निर्मळ, एक ओंगळ. बघा, बोलले ओंगळ म्हणजे अमंगळ. अमंगळ म्हणजे काय? दिसायला अमंगळ दिसतोय, दिसायला एकदम साधा दिसतोय, पण कर्मात निर्मळ आहे. बोले कलवल बोलल माझा दास. सद्गुरू समर्थ बोलले हो, माझा दास बोलले कलवल बोलल, पण इकडं तिकडं बोट नाही लावायचा. मग ही सद्गुरू बोलले, ही निर्मळता पाहिजे तुमच्या आमच्याकडं, ही संपन्न. कर्मानं ओंगळ आहे, करायचा काय त्याचा? दिसायला सुंदर आहे, दिसायला राजबिंड आहे, पण आतमध्ये सय्यद भांडा, त्याचा काय करायचा? दिसायला राजबिंड, आतमध्ये सय्यद भांडा, नाचलाय आतमध्ये. ऐसा अंतरी नाचायला बोलले. काम क्रोधे खवळला, अमंगळ ओंगळ. एक संपन्न, एक दुर्बळ, एक निर्मळ, एक ओंगळ. काय काय बोले निमित्त काय? म्हणून सुकृत असताच भोगी, जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत भोगता येईल, आणि जर शिल्लक संपली ना तुझी, म्हणून अत्यंत सुकृती स्वर्गात चढे बोलले. काय चढे? अत्यंत सुकृती स्वर्गा चढे, अत्यंत पापे अधोगती घडे. पाप पुण्य, पाप पुण्य, पाप पुण्य निशेष झडे, तय आतुडे निजमुक्ती. म्हणून जयपासून देह झाला तैपासून मृत्यू लागला. जयपासून देह झाला तैपासून मृत्यू लागला. जेव्हापासून त्या सापाने बेडकाला धरलाय तेव्हापासून तो लवट मिशे गिळायला लागलाय. जेवी सापे बेडूक धरला, गिळू लागला लवट मिशे. साप बेडूका ते गिळी, आणि बेडूक मुखे माशा ते कवळी. साप आहे काळाच्या, बेडूक आहे काळाच्या जबड्यात, सापाच्या जबड्यात, आणि त्याचे उद्योग चाललेत काय? माशांना, माशा खातोय तो, तरी पण त्याला माहिती आहे की थोड्या वेळामध्ये माझा सगळं अटळ आहे. जेवी सापे बेडूक बेडूक धरला, गिळू लागला लवट मिशे. साप बेडूक ते गिळी, आणि बेडूक मुखे माशा ते कवळी. तैसा मृत्यू मुखी पडली. माणसाची अवस्था काय? कुठली वेळ कधी सांगू शकत नाही, म्हणून करा काय ते आत्ताच करा. तैसा मृत्यूमुखी पडली, विषय बोली जंबती. माणूस मृत्यूच्या जबड्यात आहे, पण विषयांची आज काय तो सोडत नाही. तैसा मृत्यूमुखी पडली, विषय बोली जंबती. म्हणून येता आळसू जेने केला, आत्ताच कपडे नंतर कपडे. इथं आळस केला की आत्ताच कपडे नंतर कपडे नाही. करोडचा घोडा पण चड्डी नाही, करोड किंमत पण वस्त्र नाही. येत आळसू जेने केला, तो सर्वस्वे नागवला. परमार्थ नंतर परमार्थ नाही.
तिथं परमार्थ हातीचा गेला, आवृत्ती पडला भवचक्री. भवचक्र म्हणजे काय? 83,99,999 योनी. आणि कुठल्या जन्मामध्ये किती 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 आयुष्य, तेवढा फेरा. बापरे. नकशकांत उत्तमाचा देह दिलाय, कर आणि सूट ना सगळं. एक संपन्न, एक ओंगळ, एक दुर्बळ, एक ओंगळ. काय निमित्त काय? पुढे म्हटलं, कित्येक राजे नांदती, किती एक दरिद्र भोगिती, किती एकाची उत्तम स्थिती, कितीक ते अधमाधम. बघा, कितीक राजे नांदती. सद्गुरु बोलले राजा कळला पाहिजे हो. सगळ्या राजेशाही खालसा केल्या, तरी पण राजे आहेतच. हे सगळे तुम्ही आम्ही बघतोय ते कोण आहेत? दृश्यामध्ये राजे. पण कर्मानं दरिद्र भोगतात, त्याचं काय राहायचं काय? कित्येक राजे नांदती नांदती, पण कर्माने दरिद्री, त्याचा करायचा काय? पण समर्थाने सरळ निवडून ठेवलं, परमार्थी तो राजधारी कोण? मग कुठला राजा समर्थाला दाखवायचा आहे? मग परमार्थी तो कोण? तो बोले राजधारी. मग राजा कुठला शोधायचा? म्हणजे कित्येक राजे नांदती. ज्यांनी पाठवलं त्याची ओळख घेती ते राजे. ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये जन्माला घातला, ज्यांनी जन्माला घातली त्याची ओळख घेतली, तो राजा. ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी आणि परमार्थी. तयास देखता दुर्जन धाके. आता दुर्जन कळले पाहिजेत. तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाके. म्हणून प्रचिती निरूपणी बैसवची नाही. बघा, नाही तर नांद नाही तिला हजार फांद. सद्गुरू बोलले नांदायचे. कुठे नांदायचे? कारण पाप पुण्या समकृत्वा सुख दुःख बरोबर आणलंय, तेव्हा मनुष्य जन्म मिळालाय. दुःख पण येणार, सुख पण येणार. दुःख पण येणार, सुख पण येणार. पण सद्गुरू बोलले प्रत्येकाला लागलेलं आहे. कारण जन्माची उक्तीच अशी आहे, पाप पुण्या समकृत्वा. मग तो राजा असू दे, नाही तर दुर्बळ असू दे, नाही तर सद्गुरू दरिद्र असू दे, त्यांनी जन्माला आला त्यावेळी पाप पुण्या समकृत्वा नर योनीचा जन्म. कित्येक राजे नांदते. मग या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही आलोय ना, मग नांदायचे. काय नांदायचे? नाही तर नांद नाही तिला हजार फांद. जी नांद नाही ना तिला हजार फांद असतात, सद्गुरू बोलले. नाचता नाही येत तर अंगण टेढा बोलले. सद्गुरू बोलले काहीतरी परमार्थ करावा. ज्यांनी जन्माला घातलं त्याच्यासाठी थोडा वेळ दे रे. एवढे तास तुझी सेवा करतोय, जन्माला आल्यापासून तुझं अखंड ध्यान धरून आहे, तो अखंड तुझी सेवा करतोय. तुला राजासारखा बसवलाय, राजासारखा तुला चालवतोय, राजासारखे कपडे दिलेत. मग त्याच्यासाठी थोडा नाद हो. परमार्थाचा नाद धर, परमार्थाचा नाद धर जरा थोडासा. कित्येक राजे नांदती बोलले. भोगती म्हणजे काय? पैशानं स्पर्शानं गब्बर येतो, पैशानं भरपूर आहे, पण कर्माचं दरिद्र आहे. करायचं काय? नीच कर्म करतोय तो. नीच कर्म करतोय, बोलावी नाही अशी कर्म करतोय, आपल्याला बोलता येणार नाही अशी कर्म तो करतोय. म्हणजे कळून चुकलं पाहिजे आपल्याला की काय काय करत असेल. पैशाच्या जोरावरती काय करतोय? दरिद्र भोगिती बोलले. काय करती? जन्माचा दरिद्री परवडला, त्याच्याकडे पैसा नाही तो परवडला, पण याच्याकडे करोड रुपये आहेत. पण सद्गुरूने कर्माने दरिद्री आहे, फायदा काय त्याचा? कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, कित्येकाची उत्तम स्थिती, कित्येक ते अधमाधम. बघा,
मग प्राणी पावे उत्तम गती, जर सद्गुरु भेट झाली तरच कित्येकाची उत्तम गती. म्हणून बोलकी झाडे शब्द मंथनी विचार घेती. शोधून काढी. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे, कळण्यासाठी वळले पाहिजे. जरी ठाकेना विरक्ती तरी यथावरून शक्ती भजन देवाचेच करावे. अखंड नाम जपत जावे. नामस्मरणे पावावे समाधान, आणि समाधान ते सज्जनाचे योगे. सज्जनाचा योग आला तर समाधान. बघा कित्येकाची उत्तम स्थिती. बघा मग बरं आहे, चाललंय, ठीक आहे, सद्गुरु भेट झाली, उत्तम बोलायला शिकवलं, तुमची आमची स्थिती उत्तम केली. काय केली? बघा कित्येकाची उत्तम स्थिती केली. काय केली? स्थिती उत्तम पाहिजे. काय पाहिजे? आणि माणसाची गेली ती स्थिती. नुसतं कायल्या पडल्या पडणारे बोलल्या बरोबर लोकांनी सगळा पैसा संपवून ठणठण गोपाळ केला, म्हणजे स्थिती राहिली नाही ना. सद्गुरूंनी सगळं सांगितलं, अरे आपल्या पृथ्वीवरती पाणी किती टक्के आहे, जमीन किती टक्के आहे, मग जास्त तिकडे पडणार ना. कळायला नको आपल्याला? पाण्यात पडणार, पाण्यातच पडलं. बोले 100 फुटाची लाट येणार आहे, घेऊ नकोस. लोक बोली जगबुडी होणार आहे. सद्गुरूला जगबुडी म्हणजे काय? लोक बोलली जगबुडी, तू संपलास की बोले जग बुडलं, टेन्शन घेऊ नकोस. काय भोगीती किती एकाची उत्तम स्थिती, कित्येक अधमा अधम. बघा जितची प्रेता समान, अधमा अधम. जिवंत आहे पण मेल्यासारखा, अधमा अधम. सगळं आहे त्याच्याकडं, पण अधमा अधम. अरे मला परमार्थ करायची, अधमा अधम. रावण पण त्यावेळी बोलला, कोण तो? श्रीराम धारी. मला काय करायची शरण जायची, माझी लंका सोडायची. लक्ष्मी माझ्या घरची दाशी, 33 कोटी देव माझ्या बंदिशी आहेत, चतुरानंद माझा ज्योतिषी आहे, इंद्रा परमिता पुत्र आहे, स्थान माझं समुद्रात आहे, अख्खी लंका माझी सोन्याची. म्हणून मला सांग पा रावणा काय झाले, अधमा अधम. भरपूर आहे पण अधमा अधम आहे, फायदा काय? किती एक ते आत्मा अधम. कळतच नाही, कळतच नाही. तू काय करतो हे कळतच नाही, म्हणजे आत्मा अधम. पुढे लिहिलं, ऐसे काय निमित्त झाले, ते झालं हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. काय निमित्त झालं की तुम्हाला आम्हाला सद्गुरू बोले मृत्यू लोकात पाठवलं. आम्ही बहुपुण्य केले आणि राघवे भेट झाली. असं काय निमित्त झालं की सद्गुरू भेट झाली, म्हणजे काहीतरी निमित्त असेल ना. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरूपिले. आणि निरूपण देण्यासाठी सद्गुरूला यावं लागलं. तू कशाला आलायस लोकांमध्ये, तू उतरला आहेस कुठे, तुला करायचं आहे काय, जायचं आहे कुठे, काय करून जायचं? नाही तर जन्माला आला हेला हेला वात 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 वातची गेला, फायदा काय शेवटी? जित्या सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळे धान्याच नाही पेरले, उगवेल कैसे? बोले ना मज पाहिजे निरूपिले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रुती. पुढे लिहिलं, हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगी, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. बघा बोलले सकळ गुणापासी गती, बोलले आता गुण आहेत, सकळ गुणापासी गती.
सद्गुरू बोलले रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. पण या तिन्हा गुणांचा अधिकार दाखवायचा म्हणजे शुद्ध सत्वाचा भेटला पाहिजे. कारण तिन्ही मुक्त्या कोणी पण देईल, पण साहित्य मुक्ती देण्याचा अधिकार एका सद्गुरूचा, एका संताचा. सकळ गुणापासी गती. बघा, प्रत्येक गुणाला गती आहे. तमोगुणे अधोगती. कुठली गती? तमोगुण जर पिंडामध्ये जन्माला आला, तमोगुण जर अखंड वास्तव्याला राहिला, जन्मापासून मृत्यापर्यंत तमोगुण जर राहिला, तर मना सांग पा त्या रावणा काय झाले. 100 जर आत्मलिंग दिलं असतं तरी लंकेत नेता आलं नसतं. कारण काय? तर जोपर्यंत रावणाचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही तोपर्यंत रावणाला आत्मलिंग लंकेमध्ये नेता येत नाही. कारण काय? अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. बघा, सकळ गुणापासी गती. मग जसा गुण आला त्याप्रमाणे गती. तमो गुणे अधोगती. अधोगती झाली ना रावणाची. चांगल्यासाठी नाही नाव घेत, वाईट दाखवण्यासाठी रावणाचं नाव घेतो. चांगलं चांगलं दाखवण्यासाठी श्रीरामाचं नाव घेतो, श्रीकृष्णाचं नाव घेतो. तमोगुणे अधोगती. रजोगुणे पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय? केलेल्या चुका परत करतो, पुन्हा 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 त्या आवृत्तीकडे जातो. कुठे जातो? रजोगुणे पुनरावृत्ती. आणि सत्वगुणे भगवत भक्ती. भगवत भक्ती म्हणजे काय? तर फक्त एका अगरबत्तीमध्ये सगळे देव आउट करणारा, एकच गंधगुळी आणायचा आणि असा छापायचा, अशी बोट सगळी बुडवणार त्याच्यामध्ये आणि सगळ्या देवांना बिबटे वाघ करून टाकले होते. अशी याची भक्ती होती. त्याचा सत्वगुण होता, पण कसा होता? एका अगरबत्तीमध्ये 33 कोटी देव आउट करणारा होता. एका गंधगुळीमध्ये सगळ्या देवांच्या फोटोना नुसते असे 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 छापायचा तो. बघा, स्वतःला पण लावून घ्यायचा असा, इकडं तिकडं, दंडाला बिंडाला, डोक्याला बिकेला असा. आणि त्याला वाटायचं की मी सत्वगुण म्हणजे मी भगवत भक्ती करतोय. पण समर्थाला भगवत भक्ती कुठली दाखवायची? सत्वगुणे भगवत भक्ती. जोपर्यंत शुद्ध सत्वाचा भेटत नाही, कारण सगळं गुणापासी गती. सगुण जाळण्यात आले. जाळण्यात आले. मग त्यांना जाळ्यात पकडेल असा आहे कोण? भाग्यश्री भोगायची. कुठली? सद्गुरू भेटला तरच भाग्यश्री. तुमच्या आमच्या भाग्यात स्त्री होता का? तुमच्या आमच्या भाग्यामध्ये स्त्री होता का? स्त्रीची ओळख तरी होती का? लग्नाच्या पत्रिकेमध्ये लिहायचा कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे. महास्त्री समर्थ कोण आहे? भाग्यश्री भोगायची. कुठली भाग्यश्री? सगुण भाग्यश्री भोगिती. मग सगुणाला भाग्यश्री भोगायची प्राप्तता करून द्यायची. काय करायची? सगुण भाग्यश्री भोगिती आणि अवगुणास दरिद्र प्राप्ती. अवगुणास दरिद्र प्राप्ती. सद्गुरू बोलले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, सूक्ष्म आणि स्थूळ. एखादा अवगुण प्रत्यक्ष केला स्थूळाच्या माध्यमातून म्हणजे शरीराच्या माध्यमातून, तो पण अवगुणच. आणि सूक्ष्मातून नुसतं मन जरी गेलं आणि त्या अवगुणाची नुसती चिंतन जरी केलं तरी बोलले सद्गुरूने दरिद्र प्राप्ती. काय विचार? अवगुणाचं दरिद्र प्राप्ती. अवगुण काय प्रकार बरेच आहेत अवगुणाचे. लिस्ट काढली तर लई मोठी होईल. सद्गुरू बोलले अवगुणाची. पण सद्गुरू बोलले लक्षात घे, अवगुण तोच, अवगुणाचा प्रकार तोच, अवगुण कामाचा प्रकार तोच. कोणी थोड्या पैशात करतोय, कोणी करोडोमध्ये करतोय. ज्याची जशी संपन्नता. बघा, यालाच म्हणतात अवगुणाचं दरिद्र प्राप्ती. ज्याच्याकडे जसा पैसा तशा पण त्याप्रमाणे त्याचा अवगुण. पण अवगुण तेच. कोणी 5 स्टार मध्ये करतोय, कोणी कुठं कुठं करतोय. अवगुणाचं दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. समर्थांनी पत्ता देऊन टाकला. सकळ गुणापासी गती.
सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणाचं दरिद्र प्राप्ती. कुठली प्राप्ती? तुम्हाला आम्हाला जर दरिद्र प्राप्त होऊन जर नसेल ना तर भाग्यश्री भेटायला पाहिजे. श्री भाग्यामध्ये आला पाहिजे. काय आला पाहिजे? तुमच्या आमच्या भाग्यामध्ये स्त्री आला कधी? सद्गुरु बहुपुण्य केले राघवे भेटी झाली. बघा, सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणाचं दरिद्र प्राप्ती. यदर्थी संध्या धरूच नकोस. संध्या नाही बोलले, तर संध्या गेला ब्रह्मांडा बाहेरी. तुमच्याची जुनी जर्जरी कुहीट झाली, मग संशय छेदक अगाध वक्ता भेटला पाहिजे. काय भेटला पाहिजे? तुम्हाला भेटला कोण? तर संशय छेदक अगाध वक्ता. आता भाग्यश्री भोगिती बोलली. राजासारखं यायचं, राजासारखं बसायचं, नाही पटलं बिंदास झोपायचं. काय टेन्शन आहे? काय इथं काय दंड बिंड आहे परमार्थाला? हा? कारण फुकट जाऊ नये म्हणून फुकट निरूपण. जो जो जेथे उपजला तो तो व्यवसाय उमजला. तयास कोण म्हणती भला कार्य करता. बघा, आता कार्यकर्ता कळला पाहिजे. कोणाच्या सत्ते चाले शरीर, कोण बोलवी तो हरिगण. कार्यकर्त्याच्या गुणी कार्यभाग होतो बोलले. बघा, मग कार्य कोण करतोय? हा? मग धंदा कळला पाहिजे. सद्गुरु बोलले, जो जो जेथे उपजला तो तो व्यवसाय. कोणी निंदा कोणी वंदना, आमच्या सोयीचा धंदा कुठला? काढावा लागत नाही. धंदा कुठला आहे? सोयीचाच आहे. त्याला कुठली लागत नाही. कुठलंही भांडवल लागत नाही. नाही हार लागत नाही, नारळ लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, तुरा लागत नाही, तुरा लागत. हा? काही सांडावे लागत नाही. लागत नाही म्हणजे काय? कुठल्या प्रकारचं भांडवल लागत नाही, पैसे लागत नाही. काय मांडायला काय पैसे बिशे? 101 रुपया, 11 रुपये, 51 रुपये. एकामध्ये घेतात, वाढून घेतात 1 रुपये. 100 चालत नाही, 101. हे अजून काय मला गणित कळलं नाही. सद्गुरू बोलले 101च पाहिजे. का का गणित हे? हा? सद्गुरू बोलले वाढीव पाहिजे. मग धंदा काढला पाहिजे. संत परंपरा बोलली ना, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोयीचा धंदा. बघा, मग तुम्हाला आम्हाला धंदा दिलाय. मग हा धंदा कशा करता करायचा? तर सोयीतासाठी करायचा आहे. कशा करता? म्हणून जो सोयीता कारणी जागता त्याची धन्य माता, त्याची धन्य पिता. नाहीतर ती उगाच माये कष्ट होईल. फुकट ते आईला 9 महिने 9 दिवस तारास दिला. मग त्या आईची कूस उजवायची असेल तर सोयीताचा धंदा केला पाहिजे. जो 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 व्यवसाय उमजला त्यास लोक म्हणती भला कार्य करता. कार्यकर्त्याच्या कोणी कार्यभाग होतो हे कळलं पाहिजे. कार्यकर्ता आहे कोण? दृश्यातला कार्यकर्ता कळतो, दृश्यातला कार्यकर्ता दिसतो. कार्यकर्ता म्हणजे बोले कडीपत्ता दृश्यातला. पहिल्या ताटामधून ज्याला बाजूला काढतात खाण्याच्या टायमाला त्याला म्हणतात कार्यकर्ता. कडीपत्ता बोलतात कार्यकर्ता. समर्थाला कार्यकर्ता दाखवायचा आहे कोण? तर बोलले कार्यकर्त्याच्या गुणी कार्यभाग होतो. हे सगळं जो कार्य करून घेतो त्याचं नाव आहे श्री. म्हणून भाग्यश्री. श्री भाग्यात आला. कशात आला? तुमच्या आमच्या श्री कुठं आला? तर बोले भाग्यात आला. म्हणून भाग्यश्री भोगी. अवगुणाचा दरिद्र प्राप्ती यदार्थी संदेह नाही. म्हणून जो जो जे व्यवसाय जमवला तो तो त्यास लोक म्हणती भला कार्य करता. म्हणजे राजा जाणता व्हायचा म्हणजे जाणता राजाला निरूपण देणारा पाहिजे ना. 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवायचा आहे. पक्षाने परमार्थी दुर्जन धागे बैसवी प्रचितीचे पण पाषाणाचे वाक्य करून टाके. जाणता पाहिजे ना. मग जाणता आला की काय करतो?
नेत्याला जवळ करतो, टाकावतून टिकावं बनवतो. बघा, पण सद्गुरूंनी लिहून ठेवलं, जाणता तो कार्य करी. काय कार्य करायचं हे कळलं पाहिजे. एकच जाणता आहे. तुम्ही आम्ही सगळे नेते आहोत. मग नेत्यांनी काय करावं? अखंड जाणत्याच्या आ, जवळ थांबावं, जवळ राहावं, त्याच्या सन्निध असावे. रायाचे सन्निध राहता मग औचित्य लागे संपन्नता. मग रायाच्या सन्निध राहिलं पाहिजे ना. पण तुम्ही आम्ही जाणत्याच्या जवळ राहिले तर तुम्हाला जाणीव दिली हो, तुम्हाला आम्हाला जाणीव दिली. मग जाणता काय करतो? तो जाणीव देतो. जाणता काय करतो? तुम्हाला आम्हाला जाणीव देतो. मग जाणता कळला पाहिजे. बोलले काय करतो? जाणता नेहमी काय करतो? तर कार्य करतो. कुठलं? तर अखंड श्री सेवा दास्य भक्तीचं कार्य करतो. कुठलं? जाणता तो कार्य करी, नेमता काहीच न करी. नेमता म्हणजे कोण? सद्गुरू बोलले. तर नेमता काढला पाहिजे हो. ही नेमत्याची यादी तुमची आमची. नेमता 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 तो काहीच न करी. बघा, जाणता पोट भरी, नेमता काय करी तर भीक मागे. जाणता काय करतो? तो पोट भरतो. मग जाणता पोट भरी म्हणजे जाणीव असेल तर पोट भरता येतो. ते रे हरी पलंगावर होणार नाही ना, सद्गुरू बोलले. नेमता नेहमी उतारा असतो. कसा असतो? नेमता नेहमी करंट असतो. करुणी उतारा, पडून उतारा. करंट पडून उतारा. घरी नाना परिकल्पना, तर फक्त कल्पनेमध्येच रमतो. मी असं करीन, मी तसं करीन, हे गाय घेईन, मग दूध काढीन, मग दूध ठेवीन, मग हे करीन, मग ते करीन. गोष्ट आहे ना. लात मारल्याबरोबर वरची शिकायची मडकं होते ते फुटलं, अख्खं दूध सांडलं. जेवढ्या कल्पना गेल्या त्या फोल झाल्या. म्हणून करुणा पडून उतारा, करंटा पडून उतारा. जाणता कार्य करी, नेमता काहीच न करी. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ. जाणता अखंड कष्ट करतोय. ज्या अर्थी सद्गुरू बोलले तुम्हाला आम्हाला पाठवले ते कष्ट केले पाहिजे. नेमता काहीच न करी, तो म्हणतो दे हरी पलंगावरी. असेल हरी तर देईल बोलले. नाही हरी असं नाही द्यायचा. तुझा गैरसमज आहे. तुला हालचाल करावी लागेल. बघा, म्हणून सद्गुरूंनी बोलले ना, नेमत्याचा विषय नेमत्याचा चाललाय. तो एक त्या जांभळाच्या झाडाखाली झोपलेला असतो. जांभळाच्या झाडाखाली झोपलेला असतो आणि वरती बघतोय टपोरी टपोरी जांभळं, गोड गोड जांभळं, अशी मसालेदार जांभळं. आणि तो करतो कसा माहितीये का? म्हणतो कसा माहितीये का? जांभळं खायला किती बरं होईल. ही जर जांभळं खायला मिळाली तर बोलले किती बरं होईल. तेवढ्यात काय होतं, कर्मधर्म संयोगाने एक जांभूळ त्याच्या नाकाच्या आणि ओठाच्या मध्ये बरोबर पडतं असं अडकून बसतं. हा परत म्हणतो कसा माहितीये का? बोलतो हे जांभूळ माझ्या तोंडात गेलं तर किती बरं होईल. बघा, माणसाची अवस्था ही आहे. म्हणजे त्याला दिले ताटात तरी त्याला हाताने खावा ना. नाकाच्या जवळ जांभूळ आहे, उचलायचं आणि टाकायचं तोंडात. तो काय म्हणतो माहितीये का? यालाच म्हणतात नेमता, करंटा बोलतात त्याला. करायला काय नको, फुकटचं पाहिजे. दे रे हरी खाटल्यावरी, दे रे हरी पलगावरी, नाही होणार. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ. नेमता जे जाणता तो कार्य करी, नेमता तो काहीच न करी. सद्गुरू बोलले, जाणता तो पोट भरी, नेमता भीक मागे. मग जाणता तो अखंड पोट भरून खाणारच आहे. सद्गुरू भेट झाली तर जाणता कळेल, नेमता कळेल. मग भीक मागायला लावतात कोण? रावणाला भीक मागायला दृश्याचं ऐश्वर भरपूर होतं, खाण्याचं ऐश्वर भरपूर होतं. खाण्याचा अर्थ खाण्याच्या ऐश्वर्याचा विषय चालला नाही. सद्गुरू बोलले नेमता माणूस आहे कशात? आपले अवगुण वाढती गुण, आपले अवगुण वाढती गुण, म्हणून सगुण भाग्यश्री भोगिती.
अवगुणाचं दरिद्र प्राप्ती यथार्थी संदेह नाही. हा? सद्गुरू बोलले गुण वाटतात हे मोठे पाप करंट लक्षण. रावणाला पण तेच वाटलं, मायकेला मीच सगळ्यांचा देव आहे. मलाच देव म्हणा बोलले. भीक मागायला पंचवटीला पाठवला, कटोरा दिला हातात राजाच्या. 14 चौकड्याचं राज्य होतं, काय कमी नव्हतं. प्रत्येक वेळी समर्थाला त्या परमार्थामध्ये त्या रावणाला दाखवावा लागतो. का दाखवावा लागतो? त्या विषयाने त्या रावणाच्या हातामध्ये कटोरा दिला, कटोरा रूप घ्यायला लावलं. सगळ्या स्टँडर्ड भिकारी विमानातून भीक मागायला आला आणि शेवटी बोलला, माई भिक्षा वाढ, भिक्षान देही माई, भिक्षान देही. अरे माई म्हटली म्हणजे आई झाली. आणि डाबराडाने उचलली. मग नेमते आहेत कुठं? पण जोपर्यंत जाणता भेटत नाही ना तोपर्यंत नेमत्यांची ओळख देत नाही. नेमता तो भीक मागे बोलले. काय मागे? हे भीक मागे आहेत कोण? ते बाहेर आहेत का? त्यांनी भल्या भल्याना भीक मागायला लावली. विषय माणसाला भीक मागायला लावतात. काय करतात? जाणता तो पोट भरी, नेमता भीक मागे बोलली. हे भीक मागे आहेत कोण? हे तो प्रगटच असे. जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटावसे, विद्या तो भाग्यवंत. बघा सद्गुरू बोलले, हे तो प्रगट आहे. विशेष वाक्य आमचे, अंगीकारणे धर्म अधिक, तीर्थे हिंडून सकळिक, मग आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागा विषयाशी. सगळं प्रगट आहे पण विश्वासाठी गुप्त आहे. तुमच्या आमच्यासाठी प्रगट आहे. ज्यांनी ज्यांनी ओळख घेतली त्यासाठी प्रगट आहे, पण ज्यांनी ओळख नाही घेतली त्यासाठी गुप्त आहे. ते म्हणतात काय विशेष नाही, धोतर लेंगा टोपी विशेष नाही, दिसत विशेष नाही, वाक्य विशेष आहे. विशेष वाक्य आमचे एक, अंगीकारणे धर्म अधिक, तीर्थ हिंडून सकळिक, मग यावे आम्हापाशी. आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागावी शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. आम्हाला काय नको, एकच दान द्या, जिथं राहता तिथं श्रवणाला बसा. बघा अजून काय मागितलं? सद्गुरू बोलले, हे तो प्रगट असेल, हे तो प्रगटच असेल. जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. विद्या विद्येला कोण पुसे, तैस म्हणून सद्विद्या, एवं पट भरायची विद्या, नुसती नावाची विद्या नको. सद्गुरू बोलले, विद्या कुठली? विद्या कुठली शिकला? सर्व कर्मे निरर्थक. पुस्तकाने निश्चय करणे, पुस्तकाने निश्चय करणे, सद्गुरू कसे करणे? विद्या कुठली? त्रिशातल्या पुस्तकं वाचून विद्या येईल हो तुम्हाला. सद्गुरूले आत्मज्ञान, आत्मविद्या कुठली कोण देईल? आत्मधलं ज्ञान, आत्मविद्या, आत्मविद्या पाहिजे. कुठली विद्या? आत्मज्ञानाविना पार्था. म्हणून सद्गुरू बोलले ना, आपली विद्या न शिक्यसी. सद्गुरू बोल, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटावसे, विद्या तो भाग्यवंत. तो भाग्यवंत कळला तर भाग्यवंत पायी वीट पाहिजे ना. विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. 33 सद्गुरू बोलले 28 युग झाली. किती युग? योगी 28 विटेवर युग. रुक्माई दिशे देवी शिवा, पुंडलिकाच्या भेटी प्ररम आलेगा, चरणी आहे भीमा उदरी जगा. बघा विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. कुठं पाहिजे? अखंड विठ्ठलाच्या पायी पाहिजे.
सद्गुरू बोलले विद्या तो भाग्यवंत. पण भाग्यवंत व्हायचं काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती. जेथे तिथे बुद्धी ऐसी वडिले सांगती. मग वडील कळला पाहिजे. वडील कुणाशी वडील कुणाशी म्हणावे. जो अवगुणातलं वडील त्याचं नाव वडील. वडील जो अवगुणातनं वडील तो वडील. दुसऱ्यातला वडील आहे सद्गुरू बोलले. पण अवगुणातनं ज्याने वडलं तो वडील. आपली विद्या न शिक्षी मग सर्व कर्म निरर्थक. आत्मविद्या शिकवण्याचं ठिकाण आहे कुठलं. एकच सद्गुरू आज्ञेचं कार्य. त्याच्यासाठी नाम वसामी वैकुंठे युगयान हृदय मधभक्त्या गायती तष्ट त्रिष्ठामी नाथा. जिथं जिथं माझे भक्त गायन करतायत तिथं मी तिष्ठित उभा आहे. बघा नाही योग्याच्या ठाई नाही नाही योग्याच्या ठाई नाही. सद्गुरू बोलले नाही वैकुंठीच्या ठाई नाही योग्याचे हृदय माझे भक्त गाती ठाई ठाई. तेथे मी तिष्ठतो नारदा. म्हणून स्वर्गीच्या अमरेची जाती मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि हे आत्मध्यानाचं जे कार्य चालू आहे ते आम्हाला त्या आत्मध्यानाच्या त्या विद्येचा कदर सुस्वाद आम्हाला घेता आहे. आपण घेता येत नाही ना. आपली विद्या नसे कशी तरी काय भीक मागसी. ती जर विद्या शिकणार नाही तर माणसाला अवस्था काय भीक मागावीच लागेल ना. दुसऱ्यातल्या भीकेचा विषयच चालेल नाही. सद्गुरू बोलले भीक माणसाला भीक मागायला लावणारे बाहेर नाही भीक मागायला लावणारे आत आहेत भीक मागे. त्यांचं नाव आहे भीक मागे. बघा ते दिलेत उत्तमासाठी दिलेत उत्पत्तीसाठी काम दिलं आहे. पण नको तिथं भीक मागायला गेला की मग अधोगती. शेवटी पाण्यामधलं माशाचं मिलन बघितलं त्याच्याकडे वासना निर्माण झाली आणि त्याच्यातून त्याची पुण्य खलास केली. सद्गुरू बोलले भीक कोण मागतो. पिंडातला काम मागतो, पिंडातला क्रोध मागतो, पिंडातला लोभ मागतो. मग या भीक माग्यांना थांबवण्यासाठी विद्या कुठली शिकली पाहिजे. आत्मविद्या. म्हणून सर्व कर्म निरर्थक. आपली विद्या नसली तरी काय भीक मागसी. जेथे तेथे बुद्धी ऐशी वडिले सांगती. म्हणून वडील कळला पाहिजे. वडील आहे करंटा आणि समर्थ आहे दाखवटा. का जे विद्येविन मोठा. विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशलता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा. प्राणी करंटा का. सद्गुरू बोलले प्राणी कुठला. समर्थ दासबोधामध्ये पहिल्या मंगलाचरणामध्ये दासबोधामध्ये मंगलाचरणामध्ये लिहून ठेवलं प्राणी उत्तम गती श्रवण आणि मात्री. मग प्राणी कुठला दाखवायचे समर्थ. दृश्यातले पशु पक्षी गुणवंत आहेत त्याच कृपा करी समर्थ. याची काय म्हणावे. करणारे पाऊल उचले जीवसृष्टी विवेके चाले मनुष्य होणं भ्रमले. याची काय म्हणावे. बुद्धी देणे भगवंताची. 14 विद्या 64 कला. बुद्धी बुद्धीचा दाता कोण आहे. सगळा रंभी सद्गुरू. विद्या किती आहे. 14 विद्या. बुद्धी कुठली पाहिजे. सद्बुद्धी पाहिजे. कुठली बुद्धी पाहिजे. पण सद्बुद्धी येईल कधी. जर 14 विद्या 14 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व 14 विद्या 64 कला याचा अधिपती भेटला तरच ना. विद्या बुद्धी विद्या नाही मग बुद्धी पण नाही. विद्या जर नसेल ना तर बुद्धी येणार नाही. विद्या नाही बुद्धी नाही.
विवेक नाही, साक्षेप नाही. आता विवेक का नाही? माहिती लग्न ब्रह्माशी लागलंच नाही, त्यामुळे विवेक नाही. मग माहिती लग्न ब्रह्माशी लागेल कुठे? तर जिथं जिथं आज्ञेचं कार्य चालू आहे तिथं, जिथं श्रवणाचं कार्य चालू आहे तिथंच माहिती लग्न ब्रह्माशी लावतात. म्हणजे अगदी विवेक विवेक नाही त्यात साक्षेप येईल कसा? जिथं विवेक नसेल तिने सहांना आक्षेप घेता येईल कुठे? कसा घेता येईल? साक्षेप म्हणजे काय? तर सहांना आक्षेप. तर सहांना आक्षेप फक्त एकाच ठिकाणी घेतला जातो. जा सद्गुरू. विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही. कुशलता नसेल तर व्याप कसला आहे त्याला? हा? हा? म्हणून स्किल आणि अनस्किल, स्किल वर्कर आणि अनस्किल वर्कर बघा. बेगारी, बेगारी बोलतात त्याला, बेगारी. पण स्किल वाला स्किल वर्कर आहे आणि एक अनस्किल आहे, तो हेल्पर म्हणतात त्याला. कुशलता कुशलता कळली पाहिजे. मग तुम्ही आम्ही प्रावीण्य कशात मिळवावं, कुशलता कशात निर्माण करावी, हे माणसाला न कळल्यामुळे ते नको नको ते शिकतोय. हेच म्हणून हे सद्विद्या एवं पोट भरायची विद्या. कुशलता नाही, व्याप नाही. बघा, स्किल आलं म्हणजे व्याप आला ना सद्गुरू. कुशलता नसेल तर व्याप नाही बिलकुलच. त्याला काय कुठलं पण काम उद्या इथं तिथं परवा तिथं, पण स्किलवाला त्याचं ते काम ठरलेलं असतं, त्याला बरोबर ती कुशलता असते. तो जो हेल्पर आहे तो नाक्यावर भेटतो. कुठं? आता नाका कळला पाहिजे. हेल्पर भेटतो नाक्यावर. त्याला पगार लागतो. कशाचा लागतो? आणि कुशलताला महिन्यानी पगार. त्यांचं पॅकेज असतं, पॅकेज वर्षाचं पॅकेज बघा. म्हणून कुशलता, कुशल नाविन्यता कशात मिळवायची, स्किल कशात मिळवायची हे माणसाला न कळल्यामुळं दृश्यातली स्किल मिळवली पाहिजे, पण समर्थाला स्किल कुठली? कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. म्हणून करंटा पडून उतना करी नाना होईना. करंटा काय करतो? नेहमी कल्पना करत असतो, आणि कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे नवे सर्वतराम. इतके जेथे वसे तेथे वैभवास मुने नसे. सद्गुरु बोलले, इतके इतकेही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव साठीचा अपयसे पाठी लागे. हे समर्थान वैभव का कमी आहे का? ग्रंथ उत्तमाचा देव दिला. डोळ्याची किंमत करा, मग कळेल तुला. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत, ज्याला दात नाही त्याला दाताची किंमत, ज्याला ऐकायला येत नाही श्रवणाची किंमत, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत. वैभव कळलं पाहिजे. दृश्यातल्या वैभवाचा विषय चालेल नाही. जे सगळं इथंच ठेवून जायचे, म्हणजे बरोबर न्यायचंय ते घेऊ. बघा, मग वैभव कुठलं कमवायचंय? ऐश्वर कुठलं कमवायचंय? तुला दिलेलं पण आहे ऐश्वर, ते पण कळलं पाहिजे तुला. सद्गुरू बोलले, इतके वसे जेथे वसे तेथे वैभव असं का उणे नसे, वैभव सांडीचा अपयसे पाठी लागे. वडील समर्थ धाकटा भिकारी ऐकयाची कैसी बरी, वडिला ऐसा व्याप न करी म्हणून या. वडील एवढा व्याप करतोय म्हणजे पोरांनी पण व्याप केला पाहिजे ना. सद्गुरू बोलले, आता बापाच्या जीवावर ते खाऊन बसून बसून खाऊन जमेल का? दुसऱ्याचा विषय चालेल नाही. ज्या अर्थी मालक जर सगळं 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 कष्ट करतोय, तो उपासना करतोय, तो श्रवण करतोय, तर तुम्ही आम्ही नाही केलं पाहिजे? सद्गुरू बोलले, वडील समर्थ धाकटा भिकारी ऐसा ऐशी अशी परी, वडिला ऐसा व्याप न करी म्हणून या. जशी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारखा हाव लोक करती. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैसा असे. करंटपणे उकटा दिसे ओंबळ आणि विकारी. पशु पक्षी गुणवंत, समर्थ बघा लिहून ठेवलं, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा
गुण नसता जी नेवेरत प्राणी मात्रांचे गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्व नाही कुशलता नाही तर्क नाही प्राणी मात्रांशी या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण लक्षणे विन अवलक्षण सहजची झाले जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्व पावे प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ नेनता जाणीचे व्यर्थ निष्कारण नेनता विंचू सरपडसे नेनता जीवघात असे नेनता कार्य नासे कोणी एक नेनता प्राणी चिंतरे नेनपणे तरे भरे नेनपणे ठके विसरे पदार्थ काही नेनता किती नेनता अपायी पडती नेनता संवार घडती जीवनास आपले सोयीत नकळी जना तेने भोगिती यम यातना ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती माया ब्रह्म जीव शिव सारा सार भावा भाव जाटिल्यासाठी होते वाव जन्म मरण कोण करता निश्चयसी बद्ध मोक्ष तो कोणासी ते जाणता प्राणियांसी सुटी का गडे जाणीजे देव निर्गुण म्हणजे मी पण मी तो कोण जाणीजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त जितके जाणून सांडिले तितके दृश्य ओलांडिले जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाच अधिकारी होणार नाही मग न जाणता कोटीवरी जोपर्यंत जाणीव निर्माण होत नाही तोपर्यंत जरी काही जरी केलंस तरी सद्गुरुकडे फायदा नाही होत न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी मग माणसाचं आयुष्य चाललंय कसं साधनं करण्यात चाललंय ना आज हे साधन उद्या ते साधन हा हे व्रत ते वैकल्य सगळं चालू काय आहे माणसाचं सद्गुरु बोलले साधने केली बरोबरी परी मोक्षाचा अधिकारी म्हणून मोक्षाचा अधिकारी व्हायचा म्हणजे जन्म मोक्ष संतांशी गिर्या शरण मोक्ष लाभे सद्गुरु बोलले मोक्षाचा अधिकारी होणार नाही माया ब्रह्म ओळखावे आपणास आपण जाणावे इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे मग त्यासाठी काय कळलं पाहिजे माया ब्रह्म ओळखलं पाहिजे माया ब्रह्म ओळखल्यानंतर जिथं लग्न लागतं तिथं गेलं पाहिजे जाणता समर्थाचे अंतर प्रसंगी वर्ते तदनंतर भाग्य वैभव अपार तेनेची पावे म्हणून जाणणे नवे सामान्य जाणता होई जे सर्व मान्य काहीच नेनता अमान्य सर्वत्र करी पदार्थ देखोन भूत भावी नेनते झडपवून प्राण ठेवी मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती जाणत्यास कळे वर्म नेनत्याचे कोठे कर्म सकळ काही धर्माधर्म जाणता कळे नेनत्यास यातना जाणत्यास काहीच लागेना सकळ जाणून विवंचना करी तो मुक्त नेनता काही राजकारण अपमान करून घेती प्राण नेनता कठीण वर्तमान समस्तांस होय म्हणून या नेनपणे खोटे नेनते प्राणी ते करंटे जाता व्यर्था तुटे जन्म मरण म्हणून लक्ष करू नये जाणणे हाची उपाय जाणता सापडे सोय परलोकाची जाणे सकळास प्रमाण मूर्खास वाटे अप्रमाण परंतु अलिप्तपणाची खून जाणता कळे एक जाणणे एक जाणणे करून परते कोण सोडी प्राणी याचे कोणी एक कार्य ते जेते जाटिल्याविन नकळे जाणणे म्हणजे स्मरण नेनणे म्हणजे विस्मरण दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती जाणते लोक ते शहाणे नेनते वेळे ज्ञान तेही जाणपणे कळू आले जे ते जाणपण खुंटले ते बोलण्याची तुटले हेतुरहित झाले समाधान ते म्हणती हे प्रमाण झाले परम समाधान परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मुजन बहुत बोलती ऐसे परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समाज चौथा
जय जय रघुवीर समर्थ.